काही घरकुलं मंजूर आहेत त्याच्यासाठी मागितलं असेल त्याच्यासाठी मागितलाय, पण त्यांना जो पंचनाम्यात ते तहसीलदारनी सुद्धा बघितलेला रस्ता की तुम्ही क्लिअर करा पंचनामा एका ठिकाणी केला आणि रस्ता एका ठिकाणी आणि रस्ता दुसऱ्या ठिकाणी त्यांनी मंजुरी दिली. अच्छा, हा. मग या म्हणजे, विरोधात तुम्ही अपिलामध्ये गेला होता का प्रांताकडे? उत्तर दक्षिण हा चालू रस्ता आहे, तर त्या रस्त्याने त्यांना ते जाण्यासाठी कोणी थांबवलं बी नव्हतं आणि ती बऱ्याच पूर्वीपासून आहे, पण त्यांनी पूर्व पश्चिम असा म्हणजे त्यांनी पंचनामा करताना उत्तर दक्षिण केला, ह्या रस्त्याचा केला. मला सांगा, ऐका माझं, मला सांगा तुम्ही की तुम्ही जो आता रस्ता तुम्ही म्हणताय की पंचनामा एका ठिकाणी केला आणि रस्ता एका ठिकाणी होत आहे, ज्या ठिकाणाहून आता रस्ता तहसीलदार किंवा इतर कार्यालयाचे अधिकारी, जे महसूल अधिकारी काढून देणार आहेत त्यांना समोरच्या व्यक्तीला, त्या रस्त्याच्या मध्ये कुणाची घरं वगैरे जात आहेत का? त्या जिथून त्यांनी रस्ता मागितलाय त्याच्या समोर एक घर आहे आणि त्या घराला म्हणजे एकदम चिटकून आहे. आता त्या आल्यानंतर तरी सुद्धा ते रस्ता मंजूर केलेला आहे. म्हणजे ते घर पडत आहे का? घर म्हणजे एकदम जिथून त्यांनी मंजूर केलाय तिथंच त्याच पॉइंटला घर आहे आणि ते रस्ता काढताना ती घरच पडणार आहे. तहसीलदार किंवा जे महसूलचे अधिकारी आहेत त्यांनी पंचनामा एका ठिकाणी केला आणि रस्ता दुसऱ्या ठिकाणाहून काढला जात आहे किंवा रस्त्याला मंजुरी दुसऱ्या ठिकाणाहून दिली. त्यांचं असं म्हणणं आहे की पाठीमागे जे घर दिसत आहे तुम्हाला, हे छोटंसं एका अपंग व्यक्तीचं घर आहे असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या घर या रस्त्यामधून जाते, म्हणजे रस्त्यामध्ये नवीन ठिकाणी जी मंजुरी दिलेली आहे त्या रस्त्यामध्ये हे घर पडत आहे. म्हणजे एका घराला रस्ता देण्यासाठी दुसरं घर पाडून हा रस्ता खरं तर मंजूर केला जातोय असं एकंदरीत या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचं नाव काय? माझं नाव किशोराजीनाथ सोनवणे. बरोबर. अच्छा, काय नक्की आहे इथं? काय झालेलं आहे? म्हणजे मला या शेतकऱ्यांचा फोन आला की साहेब असं होतंय, आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम करतो इंदापूर तालुक्यामध्ये, आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी झटणारी पार्टी. त्यांचा मला फोन आला की साहेब असं तहसीलदारांनी प्रांतांनी असा निकाल दिलेला आहे. तर काय निकाल दिलेला आम्ही त्यांना प्रत्यक्षात येऊन बघितलं, तर प्रत्यक्षात पाहणी अशी झालेली आहे की ते ज्यांनी नकाशा काढलेला आहे, जसं ते पाहणी झालेलं आहे, तर त्यांनी पाहणी दुसरीकडे केलेली आहे आणि रस्ता दुसरीकडे मंजूर केलेला आहे आणि जिथं रस्ता मंजूर केलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी ह्या घराचा नकाशाही दाखवला नाही त्या नकाशामध्ये. बाकी इतर ठिकाणी जिथून रस्ता आहे तिथली सगळी घरं वगैरे सगळी दाखवलेत आणि इथलं घर त्यांनी दाखवलं नाही. हे घर न दाखवता त्यांनी तो रस्ता मंजूर केलेला आहे. म्हणजे तहसीलदार असतील, प्रांत असतील. मग हे घर पडतंय का? हो, घर पडतंयच ना. पूर्ण रस्त्यात जिथून रस्ता करायचा त्या रस्त्याला आडवच आहे घर. अच्छा, हे घर कुणाचं आहे? तुमचंच आहे का? अच्छा, ओके. कोण राहतं इथं घरावर? बंद नाही, आम्ही राहतोय चालव काही हापसा आहे पाण्याचा आणि इथं पाणी जाणार ही चारी आहे बघा आणि इथं एक चेंबर आहे ह्याचा सरकारी पाणी गट्टीचं जाण्यासाठी आणि घर आम्ही राहणार घर आहे आणि ही रान आम्ही वहिवटीत आहोत. तुमच्या वहिवटीचं रान आहे? हो, आमचंच आहे. मग तहसीलदारनी ज्यावेळेस निकाल दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही प्रांताकडे गेला होता का वरती? हो, प्रांताची आम्ही स्टे ऑर्डर मागितली, प्रांताने आमचा कागद सुद्धा बघितला नाही. आणि कोण आहे प्रांत तुम्हाला? बारामतीचे? म्हणजे बारामतीच्या प्रांतांनी तुमचा कागद पण बघितला? काय म्हणले नक्की प्रांतांनी? मग तुम्ही सांगितलं नाही का त्यांना की आमचं साहेब घर पाडलं जातंय किंवा घर पडतंय, तुम्ही अशी ऑर्डर केलेली आहे तुमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी? सांगितलं पण त्यांनी काय ऐकलं नाही. ते म्हणले तुम्ही 5 तारखेला काय करायचं ते करा तुमचं तुम्ही तिकडे, तुम्हाला तारीख देतो म्हणले. त्यांनी आदेश पण दिला नाही, तारीखच फक्त देऊन ठेवली आम्हाला. प्रांतांनी तारीख दिली? हो, ती पण लांबची तारीख दिली आम्हाला. बरं. 5 तारखेला रस्ता मंजूर झालेला आणि 5 तारखेला काय झालेलं? रस्ता मंजूर झालेला आहे ते त्यांना 5 तारखेला. मग तुम्ही आता काय, तुमची भूमिका काय असणार आहे पुढची? आम्ही रस्ता घर पडेल म्हणून आम्ही अडवणूक करणार आहे. मग पोलिसांकडे वगैरे काय पत्र व्यवहार झाला? पोलिसांचा फोन बिन काय? पोलिसांनी आम्हाला बोलवणं केलं ह्या लोकांच्या विरोधात, पण आम्ही त्यांना सांगितलं आमचं स्टे ऑर्डर आम्हाला मागवली, आम्हाला काय स्टे ऑर्डर भेटली नाही. तर ते म्हणले आम्हाला तुम्ही स्टे ऑर्डर पाहिजे, म्हणलं स्टे ऑर्डर काय भेटलेलं नाही. तर आम्ही काही कागद त्यांना दाखवला. तहसीलदारला तुम्ही हे सांगितलं का की हे आमचं घर राहतं पाडलं जातंय दुसऱ्या घरासाठी रस्ता देण्यासाठी? सगळं सांगितलं त्यांना. एक कागदपत्र आम्ही जोडून दिले, घर आहेत, आमची पाण्याची चारी आहे, पण आम्ही राहतोय, आमची ते जे दुसरे लोक आहेत समोरच्या पार्टी तुमच्या विरोधात ज्यांनी हा रस्ता मागितलेला आहे, त्या लोकांना ज्या ठिकाणी घर बांधतायत तिथं त्यांना पर्यायी रस्ता आहे का दुसरा एखादा? त्यांचा पर्यायी रस्ता आहे, त्यांनी तहसीलदारांनी पंचनामा करून हा रस्ता आमचा मंजूर केलाय आमच्या रानापैकी. आमचं घर पाडून त्यांना घर बनवण्यासाठी रस्ता द्यायचा म्हणजे आमचं किती नुकसान होत आहे. शिवाय आमच्या मागं कोणी नाही, ही लहान मुलं ती शाळेत जातात, ही अपंग माणूस तुमच्याकडून मिस्टर आहेत का? मिस्टर आहेत आमचे. अच्छा. मग ह्यांनी आमच्यावरती शेजाऱ्यांनी अन्याय करायला ठरवलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा ह्यांचं पैसे काय घेऊन
ते सगळं आम्ही गावातनं करून पण ठेवलेलं रोड आहे आहे. असा रस्ता मंजूर केला आहे. अच्छा, प्रांताकडे गेला तरी काय मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं वरती? जायचं होतं पण ह्यांनी आम्हाला आदेश द्यायला पाहिजे ना. ह्यांनी आम्हाला मध्येच अडकून ठेवलं. ह्यांनी तारीख दिल्यामुळे आम्हाला आदेशाचं कागद पाहिजे ना. मग आदेश ह्यांनी सही जरी केली असेल ना तर आम्ही लगेच कलेक्टर ऑफिसला गेलो. तुमच्याकडे आदेश नाही का आता जे तहसीलदारने जो आदेश दिला होता तुमच्याकडे आहे का? कागद आहे तो, पण त्यांनी आदेश दिला नाही. डायरेक्ट त्यांनी तारीखच दिली आहे आम्हाला. मग त्या तारखेत आम्ही काय करणार आहे? आज 5 तारीख आहे. आज लोक रस्ता करायला आम्ही काय करणार मग आहे? रस्ता इथं खुला करण्यासाठी आदेश कोणी केलाय? तहसीलदारांनी. तहसीलदारांनी केलेला आहे. तहसीलदारांनी आदेश केलाय असं म्हणणं आहे, पण स्थळ पाणी वेगळ्या ठिकाणी झाली, बरोबर ना? आणि मंजुरी दुसऱ्या तुम्ही पुढे या ना जरा इकडे इथे. आणि त्यांची इथं घरं सुद्धा आहेत. तर मग कोण बोलणार कोण आहे आणखी? कोणाला माहिती आहे इथे सगळे spot? भाऊ पंचनामा करून त्या रस्त्याची सुविधा केलेली होती कलेक्टरनी. आम्ही सगळ्यांनी सही दिली होती की आमची तिकडे एक 10-12 घर आहे ती हम्म. अर्धाला रोड. तहसीलदारला दिले होते. आम्ही ती पंचनामा करून याला की म्हणलं आमची काय सुविधा 12 घरांची हम्म. इकडे जर तुम्ही रोड काढण्याबरोबर हरकत नाही. हम्म. मग तुम्हाला काय म्हणते की आम्ही एका वाराने एकच गटाने रस्ता देणार तुम्हाला. हम्म. हम्म. बरोबर काय? हम्म. मग तुम्ही व्यवस्था करा म्हणताय. हम्म. मग आमची व्यवस्था मग तहसीलदारने 5-6 घरांची व्यवस्था केली का नाही? आमच्या सह्या घेऊन गेले ती पंचनामा करून. मग मग तिथला तेव्हा पुढं पंचनामा काय दुसरी कुठला केला? हो हे काय मागच्या आणि मागच्या. मंजूर आणि निकाल दुसऱ्या रस्त्याचा काय दिला. माहिती आपल्याला किती माहिती नाही. अच्छा. रस्ता तुम्ही सांगा होईल. पुढं. ही जर इथला रस्ता हा आता ही जायची झाला की ती बंद होणार आहे. बंद होणार. बघा, मग मग तिथं पण अडवणूक होईल ना? होणार आमची खाली येऊ शकत नाही ती परत. ती मालकं माहिती किती घरं येऊ एकच शकत रस्ता नाहीत? मिळेल. 10 घरं येऊ घरं शकत नाहीत खाली. बरं. रस्त्याची पाणी खाल्लाकडून केली. हम्म. रस्ता आता इकडून यांनी आज JCB वगैरे घेऊन आलेले मग तुम्ही प्रांताकडे वगैरे का गेलं नाही? प्रांताकडे हे वसूलचा सगळं अधिकार नाही गेलेलं काही आहे. त्याला, कोणी रोड तक्रार काढायला घेतलेली नाही. येणार आहे ती आता. अच्छा. प्रांताकडे गेले असता देखील या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा रस्ता पंचनामा स्वतः नायब तहसीलदार कोण असतील महसूल अधिकारी ते आले या ठिकाणी, सुद्धा बघितली. पंचनामा केला. पंचनामा एका रस्त्याचा केला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि रस्त्याला मंजुरी दुसऱ्याच ठिकाणाहून देण्यात आलेली आहे असं गावकरी म्हणत आहेत. मुळात म्हणजे या विरोधामध्ये जे तहसीलदार आहेत इंदापूरचे त्यांनी जो निकाल दिला त्याच्या विरोधामध्ये तुम्ही प्रांत कार्यालयाकडे गेलो होता असं या मावशींचं म्हणणं आहे. प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्र पाहिली नाहीत. अगदी काय केलं नक्की प्रांतांनी त्या ठिकाणी? आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तारखेला त्यांनी कागदात आम्ही असं हातात दिला कागद. त्यांनी कागद पाहिला नाही, फक्त अजय विजय नाव पुकारलं आणि आम्हाला डायरेक्ट बाहेरच काढलं. यंदा मला 5 तारखेला ही रस्ता मंजूर होत नाही म्हणलं. काय झालं कमी जास्त आम्ही काय करायचं? आमची घरं पाडते ती नाही म्हणले की तुम्ही तिकडे काय पण करा, आम्हाला काय सांगू नका. मंजूर झालाय. पुणे जिल्ह्यातल्या महसूल अधिकाऱ्यांचं वागणं हे सामान्य लोकांसोबत बरोबर आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. ER न्यूज मराठीसह मी तानाजी करचे, इंदापूर.